मुलीने बाहेर पडलं पाहिजे, त्याशिवाय काही हे नाही आहे. आणि आपण आपली हिम्मत कधी दाखवणार? आत्ता जर नाही दाखवणार आणि आपण घाबरलो किंवा काय झालं तर कशाला घाबरायचं? आपल्या घरच्यांचा पाठिंबा आहे. चित्राली भोसले तुमच्या आमच्यासारखीच एक सामान्य मुलगी, पण तिनं जिद्दीनं आपल्या खडतर प्रवासाला तोंड दिलं. वडील 10 ते 12 वर्षांपूर्वीच वारले. चित्राली घरात मोठी आहे, त्यामुळे आई, भावंड, घर सगळीच जबाबदारी होती. तिनं खूप वर्ष परिचारिका म्हणून एका नामवंत रुग्णालयात नोकरीही केली, पण कालांतरानं ती ही नोकरी सोडावी लागली. शेवटी तिनं स्वतःचं असं काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि तिने मसाला पापडचा स्टॉल सुरू केला आणि आज ती नोकरीपेक्षाही जास्त कमावतीये. कुर्ला पश्चिम येथील दत्तगुरु लेनच्या समोर चित्राली आपला मसाला पापडचा हा स्टॉल लावते. मसाला पापड सोबतच चित्रालीकडे वेफर पाव सुद्धा तितकाच खास मिळतो. चित्रालीचा हा स्टॉल संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरू असतो आणि ग्राहकांची गर्दी सुद्धा. चंपाषष्ठीपासून चालू केलेला आहे आणि 2023 नुकताच मी जॉब सोडून हा स्टॉल चालू केला आहे आणि मला ह्याच्यामध्ये भरपूर छान प्रतिसाद भेटला आहे लोकांचा. खूप छान वाटतं आहे की स्वतःचं काहीतरी असं चालू केलं आहे. आपल्याला हे असतं की बाबा एवढीच सॅलरी असते, तेवढीच सॅलरी असते, त्याच्यामुळे थोडी आर्थिक परिस्थिती पण चांगली नसल्यामुळे मला तेवढं पण जमलं नाही आहे की बाबा हां एवढ्या आपल्या ह्याच्यामध्ये की आपला जॉब सोडून आपण स्वतः काहीतरी करू शकतो की बाबा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या अमाऊंटमध्ये आपण चालू करू शकतो की जेणेकरून जॉबमधून पण आपण जेवढं कमवू नाही शकत तेवढं आपण बिझनेसमधून कमवू शकतो. आणि मला आवड आहे खूप काही म्हणजे असं छान छान गोष्टी करून खायला घालायचे, म्हणून मी असं ठरवलं की आपण स्वतः काहीतरी करू शकतो, म्हणून हा स्टॉल मी चालू केला आहे. माझं 12वी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी नर्सिंगचा जॉब केलेला, बट कसं कोविड आला आणि त्याच्यानंतर मग काही कारणास्तव थोडं कमी करण्यात आलं नर्सला वगैरे. त्याच्यामुळे मी बोलली आता कुठे काय करणार, म्हणून मी टेलिकॉलरचा केला की त्याच्यात बघू आपण काहीतरी. बट तिथे सुद्धा एक टार्गेट म्हणून असतं, मग ते टार्गेट पण अचीव झालं तर ठीक, नाही तर मग सॅलरी कट होते. मग तेवढ्या सॅलरीमध्ये आपलं पण काय होणार, म्हणून मग मी बोलली आता काय करणार, जाऊ देत आपण एक आपलं स्वतःचं काहीतरी चालू करावं, म्हणून हा स्टॉल चालू केला. पण मराठी मुली असलो किंवा काही, मुलीने बाहेर पडलं पाहिजे, त्याशिवाय काही हे नाही आहे. आणि आपण आपली हिम्मत कधी दाखवणार? आत्ता जर नाही दाखवणार आणि आपण घाबरलो किंवा काय झालं तर कशाला घाबरायचं? आपल्या घरच्यांचा पाठिंबा आहे, आपण तर काही चुकीच्या गोष्टी नाही करत आहे की जेणेकरून आपण घाबराल. आणि आपण मेन आपल्या पोटासाठी करतो. आणि मी तर स्वतः सांगेल की न लाज बाळगता आपण स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे. आणि मराठी मुलगी असून हे करणं तर खूप छान वाटतंय मला. हे पण एक मिनटं, चीज की साधा. भोसले मॅडम हे सुंदर असं प्रकारचं ते त्यांच्याकडून खाद्य मिळतं व्यवस्थित असं. म्हणजे पापड हा एक आयटम असा आहे की तो क्वचित कुठेतरी भेटतो आणि तो भेटतो असा त्यांनी बनवलेला आहे की त्याची टेस्टच वेगळी आहे. हे स्टॉल टाकल्याने मला लय आनंद झालेला आहे आणि खूप म्हणजे आमचा सपोर्ट तर आहे, पण भावांचा पण आहे, आमच्या घरच्या तिच्या चुलता मला त्यांचा पण सपोर्ट आहे. कारण का आपणच मुलांना सपोर्ट दिला तर पुढं जातात मुली. खरं म्हणजे आपण सहकार्य केलं मुलांना तर ते मुलं पण पुढं हे करू शकतात. खरंच चित्रालीच्या हिमतीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. लोकल 18साठी मयुरी सर्जेराव, मुंबई.